2 वर्ष अगोदर ज्या ठाणे महानगराच्या सान्निध्यात त्यांनी अख्खी जादूकला फुलवली, त्याच्यात प्रगती केली आणि स्वतःबरोबरच या ठाणे महानगराचं नाव देखील आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेलं. त्या ठाण्यातल्या नगर विकास मंचनं ठाणे नगररत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्या कार्यक्रमात इंद्रजित यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी एक चित्रफीत देखील सादर केली गेली होती. तीच चित्रफीत काही बदलांसह आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखवत आहोत, ज्यायोगे इंद्रजित यांची संपूर्ण कारकीर्द एक 2-3 मिनिटात आपल्या डोळ्यासमोर येईल, आपल्या सगळ्या स्मृतींना उजाळा देईल. पाहूया जादूगार इंद्रजित यांची कारकीर्द एका छोट्याशा चित्रफितीद्वारे. भारत म्हणजे जादूगार आणि गारुडांचा देश अशीच प्रतिमा जगात होती. जादूकलेतल्या इंडियन रोड ट्रिकचा चांगलाच बोलबाला होता. पण नंतर जादूकडे विद्या किंवा कला म्हणून न बघता जादूटोणा या दृष्टीनं बघितलं गेलं आणि भारतातल्या जादूकलेचा विकास सीमित राहिला. भारतात जादूकला जपली ती प्रामुख्यानं बंगाल आणि महाराष्ट्रानं. जादूची कला घराघरापर्यंत पोहोचवणारी महाराष्ट्रातली 2 व्यक्तिमत्व म्हणजे पुण्याचे जादूगार रघुवीर आणि ठाण्याचे जादूगार इंद्रजित. नाटिका लेखन, प्रेस फोटोग्राफी, चित्रकला आदी विविध क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या इंद्रजितांनी 1958 साली जादूकलेत प्रवेश केला आणि त्यांचं अवघं आयुष्य या कलेनं व्यापून टाकलं. 1962 सालापासून देशभरात नियमित जादूचे प्रयोग होऊ लागले. दिल्ली, कलकत्ता, उदयपूर, जयपूर, विजयवाडा, हैदराबाद आदी अनेक ठिकाणी जादू क्षेत्रातल्या सेवेबद्दल त्यांचे सत्कार झाले. उदयपूर इथे झालेल्या अखिल भारतीय जादू संमेलनात त्यांनी जादू हंस तसंच जादू कुबेर हे 2 किताब एकाच वर्षी पटकावले आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवलं. पंतप्रधान राजीव गांधी तसंच तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनीही त्यांच्या जादूकलेचा गौरव केला. 1986 साली दिल्लीत झालेल्या अपना उत्सवसाठी महाराष्ट्रातून केवळ 3 जादूगारांना आमंत्रित केलं होतं. ते होते जादूगार इंद्रजित, त्यांचा पुत्र स्नेहराज इंद्रजित आणि त्यांची कन्या मधुगंधा इंद्रजित. जादूगार इंद्रजित यांच्या दोन्ही मुलांनीही अखिल भारतीय जादू स्पर्धेत अनेक वेळा प्रथम पुरस्कार प्राप्त करून जादू रत्न हा किताब पटकावला आहे. त्यांची नात तन्वी हिने तर वयाच्या 3ऱ्या वर्षीच श्रीलंकेत जादूचे प्रयोग केले. ठाण्याच्या तत्कालीन महापौरांनी तेव्हा तिचा सत्कारही केला होता. जादू कलेमुळे इंद्रजितांना अनेक मानसन्मान मिळाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी खास त्यांच्या घरी आमंत्रित करून त्यांचे जादूचे प्रयोग पाहिले. इतरही अनेक नामवंतांचे आशीर्वाद आणि प्रेम त्यांना लाभलं. भारतातल्या निवडक आमंत्रित जादूगारांची एक स्पर्धा ठाण्यात आयोजित करून अभिनव पद्धतीनं इंद्रजित यांनी आपला 65वा वाढदिवस साजरा केला होता. जादू महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जादूटोणा, मंत्रतंत्र या विरोधातही त्यांनी काम केलं होतं. जादूच्या सामानाची निर्मिती आणि निर्यात याचा मोठा व्यवसायही त्यांनी केला. असाध्य आजाराशी सामना करत असल्याची छाया देखील आपल्या व्यक्तिमत्वावर दिसू न देता वयाच्या 80व्या वर्षी देखील तासा 1.5 तासाचे कार्यक्रम करत ते देशभर हिंडत होते. अनेक नवोदितांना प्रेरणा देत होते. जादूला कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे जादूगार इंद्रजित यांना आमची ही विनम्र श्रद्धांजली. जादू कलावंतांची आज पहिली पुण्यतिथी. खऱ्या अर्थानं त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत जादू केली. लेखन, अभिनय, प्रेस फोटोग्राफर असा प्रवास करून मरेपर्यंत जादूचाच ध्यास घेतला आणि जाताना आपल्या मुलाला आणि मुलीला हे देणं ते देऊन गेले. त्यांची मुलगी आणि मुलगा या चित्रफितीत सांगितल्याप्रमाणे जादूचे प्रयोग करतायत. दोघांनी राष्ट्रीय पातळीवर बक्षिसं मिळवली आहेत. इंद्रजित यांच्या संपूर्ण जादूमय प्रवासात जे त्यांनी असंख्य शिष्य घडवले त्यापैकी अनेक आज जादू हाच व्यवसाय करून नावारूपाला आले आहेत. आज त्यांच्यापैकी काही शिष्यगण आपल्या समोर काही प्रयोग सादर करून या महान कलावंताला आपली आदरांजली अर्पण करू इच्छितात. आपल्या जीवन प्रवासात इंद्रजितांनी अनेक माणसं जोडली. नाट्य सिनेसृष्टीतली नामवंत कलाकार त्यांनी खूप जवळ केले. दादा कोंडके, बबन प्रभू, निळू फुले अशा प्रत्येकाशी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत
इंद्रजित संवाद साधून होते. भारतात शब्दभ्रम कला जपणारे अर्थात बुलक्या बाहुल्या या प्रकाराची मुहूर्तमेढ रोवणारे कैलासवासी श्री Y.K. पाध्ये यांची आणि त्यांची अतिशय जवळची दोस्ती होती. त्यांचे सुपुत्र शब्दभ्रमकार श्री रामदास पाध्ये यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या बोलक्या बाहुल्या आणि त्यांचा तो अर्धवट राव आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांनी राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली कला नेली. ते रामदास पाध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंद्रजित यांच्या आठवणी सांगतायत. बघूया या पडद्यावर. जादूगार इंद्रजित यांच्या स्मृतीला मी अभिवादन करून त्यांच्याविषयी 2 शब्द मी आपल्याशी बोलणार आहे. जादूगार इंद्रजित हे खरं म्हटलं तर मी त्यांना खूप लहानपणापासून बघितलेलं आहे आणि इंद्रजित हे खरं म्हणजे माझ्या वडिलांचे म्हणजे प्रोफेसर Y.K. पाध्ये यांचे मित्र होते आणि खूप लहान असताना मी आमच्या ते सतत नेहमी घरी येत असत. वडिलांचे मित्र असल्यामुळे माझे वडील देखील जादूगार होते त्यामुळे त्यांना एक असा शौक होता की सगळ्या जादूगारांना घरी बोलवायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या. ते खूप बोलके होते आणि मला वाटतं जादूगार इंद्रजित हे देखील त्यांचा स्वभाव खूप बोलका आणि खूप आपलेपणाने असं एखाद्या बद्दल बोलायचे आणि त्याहीपेक्षा जादूबद्दल त्यांना एक फार अशी तळमळ होती आणि ज्या तळमळीने ते कार्यक्रम करत किंवा त्याविषयी बोलत हे आमच्या वडिलांना खूप आवडलं म्हणून ते आमच्याकडे वरचेवर असे यायचे. त्यावेळेला खूप असं आकर्षण. जादूगार इंद्रजित, इंद्रजित या शब्द मला म्हणजे उच्चारता देखील येत नसे एवढ्या लहानपणी मला त्यांची आठवण आहे आणि मला का कोण जाणे पण इंद्रजित म्हणजे कोणतरी वरचा देव आहे आणि तो काही जादूचे प्रयोग करतोय असं एक मला वाटायचं. आणि सुदैवाने मला अजूनही आठवतं की त्यांचा मी पहिला प्रयोग बघितलेला होता शिवाजी मंदिरमध्ये आणि वडील मला घेऊन गेले होते त्या कार्यक्रमाला आणि खूप चांगला असा मला वाटतं सर्व मोठा असा कार्यक्रम त्यांचा होता जिथे खरंच मनापासून जादूचे प्रयोग करणारे असे एक प्रोफेशनल कलाकार असे होते. आणि मला असं वाटतं त्यांनी ज्या काळात जादूचे प्रयोग पूर्ण वेळ सादर करण्याचं ते काही धाडस दाखवलं ते खरोखरच दाद देण्याजोगं होतं. कारण त्या काळी आपली नोकरी किंवा धंदा सोडून जादूचे प्रयोग करणं हा निव्वळ वेडेपणा लोक म्हणत आणि तरी सुद्धा त्यांनी नुसते छोटे मोठे प्रयोग नाही केले तर मला आठवतं मला वाटतं थिएटरमध्ये देखील त्यांचे प्रयोग होत असत. बराच मोठा संचाबरोबर ते कार्यक्रम करत असत. म्हणूनच माझं बऱ्याच वेळेला म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटायचं की ते एवढे बिझी होते जादूचे प्रयोग करत असत, बाहेरगावी जात असत तरी मला आवर्जून माझं कुठेही पेपरमध्ये किंवा कधी टेलिव्हिजनवर बघितलं तर मला ते आवर्जून फोन करत त्याच्याबद्दल सांगत, जर त्यांना काही आणखीन त्याच्यात सुचवायचं असेल तर ते सुचवत, जणू काही आपलेपणाने आपल्या घरातल्या मुलाला जसं सांगतो तसं ते मला सांगत. मला खरंच अभिमान वाटतो की अशी माणसं सुदैवाने मला भेटली आणि म्हणून मी थोडीफार काही माझी प्रगती करू शकलो. आज देखील जादूचे प्रयोग पूर्णपणे पूर्ण वेळाच करणारे फार थोडे असे जादूगार आहेत आणि त्यामध्ये जादूगार इंद्रजित यांचं मी नाव घेऊ शकेन. मी खरंच त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि मला आणखीन एक मी शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की त्यांनी स्वतः जादूचे प्रयोग केलेच पण मला त्याहीपेक्षा चांगली आणि अभिमानाची गोष्ट अशी वाटते की त्यांची दोन्ही मुलं मधुगंधा आणि स्नेहराज हे देखील जादूच्या व्यवसायात आहेत आणि त्याच पद्धतीने त्याच जोमाने ते कार्यक्रम करतायत. यापेक्षा अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट नाही. मी त्या दोघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो.
याविषयी ती बोलली. मला वाटतं जादूनी सगळं काही करणं शक्य आहे, पण माणसं जोडण्याची एक विलक्षण जादू इंद्रजितांकडे होती. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक आकर्षित करणारं असं काहीतरी विलोभनीय असं होतं, ज्यामुळे एकदा त्यांच्या सहवासात आलेला माणूस कितीही ते परखड बोलणारे असले तरीही त्यांच्यापासून कधी दूर जात नसे. शब्दभ्रमकार रामदास पाध्ये म्हणजे तर शब्दाची जादू करणारे, शब्दाचे जादूगार. पण असेही काही कलावंत दुर्दैवी असतात की ज्यांच्याकडे शब्दच नसतात. निसर्गानं ती गोष्ट त्यांना बहालच केलेली नसते. बहिरेपण आणि त्यामुळे पर्यायानं आलेलं मुकेपण ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं, असा एक कलाकार आज या मंचावरनं जादूगार इंद्रजित यांना आपल्या कलेतून आदरांजली अर्पण करणार आहे. इतरांशी संवाद साधताना त्याच्याकडे शब्द नसेल, पण त्याची जादू हेच संवादाचं प्रभावी माध्यम बनतं. त्याचं असं झालं, 2000 साली नागपूरमध्ये इंटरनॅशनल डंब अँड डेफ मॅजिक कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. आयोजकांनी इंद्रजितांना सांगितलं की तुमचे काही विद्यार्थी असतील मूकबधीर तर या कॉन्फरन्ससाठी पाठवा. खरं तर तेव्हा इंद्रजितांकडे तसं कोणी विद्यार्थी नव्हता. पण त्याचं माहिती मिळाल्यानंतर लगेच ते ठाण्यालाच असलेल्या ठाणा झवेरीवाला मूकबधीर शाळेत गेले आणि त्यांनी सांगितलं की मला 7-8 तुमची मुलं पाहिजेत, मी त्यांना जादू शिकवीन. मग त्या 7-8 मुलांना त्यांनी रोज जाऊन जादू शिकवायला सुरुवात केली. त्यातनं 2-3 मुलं चांगली सफाईनं जादू करायला लागली. त्या 2 मुलांना घेऊन ते डेफ अँड डॅमची जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती ती जबलपूरला होती, तिथे ते त्यांना घेऊन गेले. त्यांचे पालक दोघांचे बरोबर नव्हते, स्वतः इंद्रजित आपल्या जबाबदारीवर त्यांना तिथे घेऊन गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवरची ती स्पर्धा होती आणि विशेष म्हणजे इंद्रजितांच्या त्या दोन्हीही विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेत, त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत 2रा आणि 3रा क्रमांक मिळवून इंद्रजितांचं गुरुपण देखील तिथे सिद्ध केलं. या 2 त्यावेळच्या जादूगारांपैकी एकाने पुढे तेच क्षेत्र आपलं जीवन कार्य क्षेत्र निवडलं. त्यांनी पुढे परदेशातही कार्यक्रम केले, विशेषतः रशिया ठिकाणी तो एकटा जातो, सगळीकडे फिरतो देश विदेशात आणि कार्यक्रम करतो. याचं आपल्या सगळ्यांना आजही नवल वाटतं. आज हा कलाकार या कार्यक्रमात सहभाग होतोय. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं सादर स्वागत करूया. जादूगार राजू कामटकर.